नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, मृत्यूपत्र. हो. अनेकांना याबद्दल बोलायला जरा कसं तरी होतं, पण हे खूप गरजेचं आहे. मालमत्तेचं नियोजन, आपल्या माणसांचं भविष्य. अगदी खरं आहे. पण होतं काय, एकतर ते लिहिलंच जात नाही किंवा मग लिहिताना काही चुका होतात आणि मग वारसांना त्रास. बरोबर. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कागद नाहीये. तो एक कायदेशीर मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या इच्छेप्रमाणे मालमत्ता जाते आणि महत्वाचं म्हणजे कुटुंबात वाद नाही होत. हो, ते वाद टाळणं महत्वाचं. तर आज आपण याच गोष्टींवर बोलूया. म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार चुका काय होतात, नोंदणी करावी की नाही, त्यात बदल करता येतो का, आणि समजा नाहीच केलं मृत्यूपत्र तर काय अडचणी येतात. हो, या सगळ्या मुद्द्यांवर बोलूया. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे. तर चुकांपासूनच सुरुवात करू. लोकांना काय वाटतं, काय चूक होते नक्की? पहिली मोठी चूक कोणती असू शकते लिहिताना? मला वाटतं सगळ्यात मूलभूत आणि जिथे खूप लोक चुकतात ती म्हणजे साक्षीदारांची निवड. अच्छा, साक्षीदार. हो. कायद्यामध्ये अगदी स्पष्ट आहे की ज्या माणसाला मृत्यूपत्रातून काही फायदा मिळणार आहे, म्हणजे जो लाभार्थी आहे, तो साक्षीदार म्हणून सही नाही करू शकत. ओके, म्हणजे समजा मुलाला मालमत्ता द्यायची असेल तर तो सही नाही करू शकत. नाही करू शकत. कारण तसं केलं तर त्याला जो हिस्सा मिळणार असतो ना, तो धोक्यात येतो, किंबहुना तो रद्दच होऊ शकतो. अरे बापरे. हो. म्हणून नियम असा आहे की कुटुंबातले सदस्य शक्यतो टाळावेत साक्षीदार म्हणून. विशेषतः लाभार्थी तर नकोच. 2 विश्वासू आणि महत्वाचं म्हणजे निष्पक्ष साक्षीदार हवेत. अच्छा, म्हणजे ही काळजी खूप महत्वाची आहे. हो. आणि दुसरा म्हणजे मालमत्तेबद्दल लिहिताना तिथे काय गडबड होते? तिथे पण होते गडबड. मालमत्तेचं वर्णन अगदी स्पष्ट नसतं अनेकदा. म्हणजे उदाहरणार्थ, म्हणजे असं वरवर लिहिलं जातं की माझं घर अमुक व्यक्तीला किंवा माझी बँक खाते मुलांना, असं नाही चालत. बरं. प्रत्येक मालमत्तेचा तपशील हवा. म्हणजे समजा बँक खाता आहे तर कोणती बँक, शाखा कोणती, खाते क्रमांक काय आहे, हो हो, हे सगळं लिहावं लागतं. घर किंवा जमीन असेल तर पूर्ण पत्ता, सिटी सर्वे नंबर, गट नंबर, अंदाजे किती जागा आहे, कधी खरेदी केली होती. जितकं स्पष्ट असेल तितकं नंतर सोपं जातं, गोंधळ नाही होत. आणि मग भाषा, काही लोक अगदी कायदेशीर क्लिष्ट भाषा वापरायचा प्रयत्न करतात. त्याचा काही त्रास होतो का? होतो ना. उलट मृत्यूपत्राची भाषा अगदी साधी, सरळ असावी. अच्छा. हो. गोंधळात टाकणारे शब्द नकोत, संदिग्धता नको, अगदी स्पष्ट की वाचल्यावर कोणालाही त्याचा नेमका अर्थ कळावा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त तोंडी सांगून काही उपयोग नाही. ते कायदेशीर मृत्यूपत्र होत नाही. हो, ते लेखीच पाहिजे आणि सह्या वगैरे. अगदी. सही आणि साक्षीदार आवश्यक आहेत. आता एक गमतीशीर पण गंभीर मुद्दा. लोक मृत्यूपत्र करतात आणि विसरून जातात. म्हणजे ते अपडेटच करत नाहीत. हो, हे तर खूप होतं. खूप सामान्य चूक आहे ही, आणि धोकादायक सुद्धा. धोकादायक कसं? अहो, आपलं आयुष्य बदलत राहतं ना. कुटुंबात काही नवीन घटना घडतात, लग्न किंवा घटस्फोट, नवीन बाळ जन्माला येतं, हो, किंवा दुर्दैवाने कोणाचा मृत्यू होतो, मोठी मालमत्ता विकत घेतो किंवा विकतो. अशा वेळी आपलं मृत्यूपत्र तपासून बघायला नको का? त्यात बदल करायला नको का? करायला हवा, बरोबर. नाहीतर मग काय होतं, 20 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीनुसार वाटप होतं, जे आज लागूच होत नाही तुमच्या इच्छेनुसार. खरंय. आणि प्रत्यक्ष सही करताना तेव्हा काही नियम पाळावे लागतात. हो, ती प्रक्रिया पण अगदी काटेकोरपणे पाळायला लागते, नाहीतर सगळं करून उपयोग नाही. काय आहे ती प्रक्रिया? महत्वाचं म्हणजे जी व्यक्ती मृत्यूपत्र करत आहे तिने कमीत कमी 2 साक्षीदारांसमोर सही करायला हवी. ठीक आहे. आणि त्याच वेळी त्या दोन्ही साक्षीदारांनी पण एकमेकांच्या आणि मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या समोर सही करणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे सगळ्यांनी एकत्र असणं गरजेचं आहे तेव्हा. हो, ते महत्वाचं आहे. अनेकदा तारीख लिहायची राहते किंवा साक्षीदार वेगवेगळ्या दिवशी सही करतात. याने मृत्यूपत्र अवैध ठरू शकतं. बापरे, या छोट्या गोष्टी वाटतात पण महत्वाच्या आहेत. हो, तांत्रिकदृष्ट्या महत्वाच्या आहेत. आणखी एक मुद्दा, लोक वारसांसाठी तरतूद करतात पण स्वतःसाठी, म्हणजे समजा गंभीर आजारपण आलं तर त्याचा विचार होतो का? हा पण एक महत्वाचा विचार आहे जो अनेकदा राहून जातो. आपण फक्त मृत्यूनंतर काय होईल याचा विचार करतो. बरोबर. पण समजा दीर्घकाळचं आजारपण आलं, खूप खर्च आला उपचारांवर, तर त्या खर्चाची तरतूद कुठून होणार? याचा विचार पण हवा. नाहीतर मग मालमत्ता वारसांना मिळेल पण हयातीच आपल्यालाच अडचण येऊ शकते. खरंय.
या सगळ्यामध्ये मग व्यावसायिक सल्ला म्हणजे वकिलांचा सल्ला घेणं किती महत्वाचं आहे, कारण अनेक जण स्वतःच करायचा प्रयत्न करतात. नाही, सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. का? कारण यात कायदेशीर बारकावे खूप असतात जे आपल्याला माहीत नसतात. हां. चांगला सल्ला घेतला तर चुका टळतात. मृत्यूपत्र जास्त मजबूत होतं, त्याला नंतर कोणी आव्हान देण्याची शक्यता खूप कमी होते. हो, म्हणजे भविष्यातला त्रास वाचतो. अगदी. थोडा खर्च आज झाला तरी चालतो, पण नंतरचा मोठा मनस्ताप आणि कोर्ट कचेरीचा खर्च टळतो. हे झालं चुकांबद्दल. आता पुढचा प्रश्न येतो तो नोंदणीचा. रजिस्टर्ड आणि अनरजिस्टर्ड काय फरक आहे यात? नोंदणी करणं बंधनकारक आहे का कायद्याने? हा महत्वाचा प्रश्न आहे. कायद्याचं बघितलं तर भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 काय म्हणतो की जर मृत्यूपत्र योग्य पद्धतीने केलेलं असेल, म्हणजे सह्या, साक्षीदार वगैरे. हो, ते सगळं व्यवस्थित असेल तर ते नोंदणीकृत असो किंवा नसो ते कायदेशीर मानलं जातं. अच्छा, म्हणजे नोंदणी सक्तीची नाहीये. नाही, कायद्याने अनिवार्य नाही, पण त्याचे व्यावहारिक फायदे तोटे खूप आहेत. ते काय आहेत? म्हणजे नोंदणी केली तर काय फायदा? सगळ्यात मोठा फायदा म्हणजे विश्वासार्हता. नोंदणी केल्यावर ते एक सरकारी रेकॉर्ड होतं. त्याची एक प्रत सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये असते. त्यामुळे ते गहाळ होणं किंवा कोणीतरी त्यात फेरफार करणं हे धोके कमी होतात. ओके. आणि कोर्टात ते जास्त विश्वासार्ह मानलं जातं. समजा कोणी त्यावर शंका घेतली तर नोंदणीकृत असल्यामुळे ते सिद्ध करणं सोपं जातं. याचा अर्थ असा झाला की नोंदणीकृत मृत्यूपत्राला आव्हान देणं जास्त कठीण आहे. हो, तुलनेने कठीण आहे, कारण ते सरकारी अधिकाऱ्यासमोर झालेलं असतं. अनोंदणीकृत असेल तर त्याची सत्यता पूर्णपणे साक्षीदारांवर अवलंबून असते. अच्छा. आणि काही वर्षांनी ते साक्षीदार नसतील किंवा त्यांची साक्ष टिकली नाही तर मग त्याला आव्हान देणं सोपं होऊ शकतं. बरोबर. पण नोंदणीला खर्च येतो ना? हो, थोडा खर्च येतो. नोंदणी फी असते, स्टॅम्प ड्युटी असेल तर ती, वकिलाची फी वगैरे. अनोंदणीकृत असेल तर फक्त ते तयार करण्याचा खर्च येतो. आणि कायदेशीर प्रक्रियेत काय फरक पडतो, म्हणजे नंतर कोर्टात वगैरे? नोंदणीकृत असेल तर नंतरची प्रक्रिया म्हणजे प्रोबेट मिळवणं वगैरे थोडी सोपी आणि लवकर होऊ शकते. अच्छा. कारण त्याची सत्यता आधीच एका पातळीवर तपासलेली असते. अनोंदणीकृत असेल तर सत्यता सिद्ध करायला जास्त वेळ लागू शकतो, जास्त पुरावे द्यावे लागतात. आणि समजा बदल करायचा असेल तर? नोंदणीकृत असेल तर बदल करण्यासाठी परत नोंदणीची प्रक्रिया करावी लागते, म्हणजे पुरवणी, कोडेसील नोंदवावी लागते किंवा नवीन मृत्यूपत्र नोंदवावं लागतं. ओके. अनोंदणीकृत असेल तर बदल करणं सोपं आहे, फक्त नवीन कागदावर साक्षीदारांसमोर सह्या करायच्या. म्हणजे थोडक्यात नोंदणी बंधनकारक नसली तरी एक प्रकारे ती जास्त सुरक्षित आहे. हो, सत्यता सिद्ध करणं सोपं होतं, बनावटपणाचा धोका कमी होतो, कोर्टाची प्रक्रिया लवकर होऊ शकते आणि कुटुंबातले वाद कमी होतात. हे महत्वाचं आहे. अगदी. मालमत्ता जास्त असेल किंवा कुटुंबात थोडी गुंतागुंत वाटत असेल तर नोंदणी करणं म्हणजे एक प्रकारची मनःशांतीच आहे. ठीक आहे. आता समजा एखाद्याने मृत्यूपत्र केलंय पण नंतर परिस्थिती बदलली तर ते बदलता येतं का, की एकदा लिहिलं की ते फायनल? नाही, अजिबात नाही. हे कायद्याने दिलेलं एक मोठं स्वातंत्र्य आहे. अच्छा. हो, भारतीय उत्तराधिकार कायद्यानुसारच जोपर्यंत व्यक्ती हयात आहे तोपर्यंत तिला आपलं मृत्यूपत्र कधीही बदलण्याचा, रद्द करण्याचा किंवा पूर्णपणे नवीन लिहिण्याचा अधिकार आहे. म्हणजे ते अंतिम इच्छापत्र असलं तरी हयातीत अंतिम नसतं. बरोबर. ते फक्त मृत्यूनंतर अंतिम ठरतं. मग हे बदल कसे करायचे? काय पद्धत आहे? त्याचे मुख्यत्वे 3 मार्ग आहेत. एक म्हणजे सगळ्यात सरळ संपूर्ण नवीन मृत्यूपत्र तयार करणे. ओके. आणि त्यात स्पष्ट लिहायचं की या नवीन मृत्यूपत्रामुळे माझं जुनं अमक्या तारखेचं मृत्यूपत्र रद्द समजावं. ठीक आहे. आणि हे नवीन मृत्यूपत्र पण सगळ्या कायदेशीर गोष्टी पाळून, म्हणजे 2 साक्षीदारांसमोर सह्या करून तयार करायचं. झाला एक मार्ग. दुसरा मार्ग आहे पुरवणी जोडणे, ज्याला कोडिसील म्हणतात. पुरवणी? हो, म्हणजे जर मूळ मृत्यूपत्रात फक्त थोडेसे बदल करायचे असतील तर पूर्ण नवीन डॉक्युमेंट न बनवता मूळ मृत्यूपत्राला एक जोडपत्र लावता येतं. अच्छा. त्यात काय बदल केले आहेत ते स्पष्ट लिहायचं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ही पुरवणी बनवण्याची प्रक्रिया सुद्धा मृत्यूपत्रासारखीच आहे, म्हणजे 2 साक्षीदार लागतातच. ठीक आहे. आणि तिसरा मार्ग? तिसरा म्हणजे भौतिक नाश, म्हणजे मृत्यूपत्र करणारी व्यक्ती स्वतः किंवा तिच्या सांगण्यावरून कोणीतरी ते मुद्दाम फाडून टाकू शकते, जाळून टाकू शकते. अरे. हो, म्हणजे अशा प्रकारे नष्ट करू शकते की ते रद्द करण्याचा हेतू स्पष्ट व्हावा. अच्छा. पण हे बदल करताना काय काळजी घ्यायची? 2 गोष्टी खूप महत्वाच्या. एक म्हणजे
जी व्यक्ती बदल करत आहे ती त्या क्षणी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे शुद्धीत आणि सक्षम व्हावी. हो, हे महत्वाचं आहे. आणि तिने हा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेतलेला नसावा. आणि दुसरं म्हणजे जी पद्धत वापरली जाईल, नवीन मृत्यूपत्र किंवा पुरवणी, त्यासाठी कायद्याने जी प्रक्रिया सांगितली आहे, विशेषतः साक्षीदारांशी, ती तंतोतंत पाळली पाहिजे. समजलं. म्हणजे बदल करता येतात, पण ते पण नियमानुसारच. अगदी. इतकं सगळं मृत्यूपत्राबद्दल बोलल्यावर आता सर्वात कळीचा मुद्दा, जर ते केलंच नाही तर? म्हणजे मृत्यूपत्र नाहीच लिहिलं तर काय होतं? गोंधळ होतो असेल ना मोठा? गोंधळ नाही, खूप गंभीर आणि त्रासदायक परिस्थिती निर्माण होते. कसं काय? सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या इच्छेनुसार मालमत्तेचं वाटप होतच नाही, तो अधिकारच संपतो. अरे देवा, मग वाटप कसं होतं? मग वाटप होतं त्या व्यक्तीच्या धर्माला लागू असलेल्या वारसा कायद्यानुसार. म्हणजे हिंदू असेल तर हिंदू वारसा कायदा, मुस्लिम असेल तर मुस्लिम पर्सनल लॉ. अच्छा, म्हणजे कायदा ठरवतो मग सगळं? हो, तुमची इच्छा काहीही असली तरी कायद्याप्रमाणेच वाटप होतं. आणि मग सुरू होतो तो कोर्ट कचेऱ्यांचा फेरा, खर्च. बरोबर. वारसांना मालमत्ता मिळवण्यासाठी कोर्टात जावं लागतं. त्यांना उत्तराधिकार प्रमाणपत्र म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट किंवा कधीकधी लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन घ्यावं लागतं. आणि ही प्रक्रिया वेळखाऊ तर आहेच, पण खूप खर्चिक पण आहे. वकिलांची फी, कोर्ट फी जी मालमत्तेच्या किमतीवर ठरते, हो. आणि इतर खर्च पकडून यात खूप पैसे जातात. आणि वेळ, महिने नाही तर वर्ष लागतात अनेकदा. आणि तोपर्यंत मालमत्तेचं काय? तिची काळजी कोण घेतं? हा पण एक मोठा प्रश्न असतो. केस चालू असताना मालमत्तेची देखभाल कोण करणार? समजा प्रॉपर्टी भाड्याने दिली असेल तर ते भाडं कोण घेणार? प्रॉपर्टी टॅक्स कोण भरणार? त्यातून उत्पन्न येत असेल तर इन्कम टॅक्सचं काय? खूपच गुंतागुंत आहे. हो, सगळं अनिश्चित होऊन जातं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे कुटुंबातले संबंध. हो, आणि हे तो खूप वेळा घडतं. मालमत्ता कोणाला किती मिळावी यावरून भावंडांमध्ये, जवळच्या नातेवाईकांमध्ये खूप वाद होतात. प्रकरणं कोर्टात जातात, नाती खराब होतात, कायमचा दुरावा येतो आणि ही लढाई वर्षानुवर्ष चालते. पैसा जातो, वेळ जातो आणि मनस्ताप होतो तो वेगळाच. हिंदू व्यक्तीच्या बाबतीत जर मृत्यूपत्र नसेल तर हिंदू वारसा कायद्यानुसार वाटप कसं होतं साधारण? हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार जर मृत्यूपत्र नसेल तर मालमत्ता पहिल्यांदा श्रेणी 1 म्हणजे क्लास 1 एअर्समध्ये समान वाटली जाते. अच्छा, त्यात कोण कोण येतं? सामान्यपणे त्यात येतात पती किंवा पत्नी जो हयात असेल, मुलगे, मुली आणि आई. या सगळ्यांना समान हिस्सा मिळतो. ओके. जर श्रेणी 1 मध्ये कोणीच नसेल तर मग मालमत्ता श्रेणी 2च्या वारसांकडे जाते. म्हणजे वडील, भाऊ, बहीण, नातवंड वगैरे. म्हणजे कायदा ठरवतो सगळं? हो, कायदा ठरवतो कोण वारस आणि किती हिस्सा. म्हणजे मृत्यूपत्र बनवायला जे काही ₹1000 लागतील, हो, त्याच्या तुलनेत ते न बनवण्याचा खर्च लाखांमध्ये जातो आणि मनस्ताप वेगळाच. नक्कीच. महाराष्ट्रात कोर्ट फी जरी 75,000 पर्यंत मर्यादित असली तरी वकील फी आणि इतर खर्च मिळून आकडा लाखांच्या वर सहज जातो. आणि वेळेचा आणि मानसिक त्रासाचा तर हिशोबच नाही. त्यामुळे मृत्यूपत्र न करणं हे खूप महागात पडू शकतं, आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा. तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की मृत्यूपत्र लिहिणं हे काहीतरी ऐच्छिक किंवा टाळण्यासारखं काम नाहीये. नाही, अजिबात नाही. ही एक जबाबदारी आहे. अगदी. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठी. हो. आपल्यानंतर त्यांना त्रास होऊ नये, त्यांच्यात भांडणं होऊ नयेत, यासाठी हे करणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. योग्य सल्ला घेऊन, चुका टाळून आणि वेळोवेळी ते तपासून बघून एक स्पष्ट मृत्यूपत्र बनवलं तर भविष्यातले खूप मोठे प्रश्न टाळता येतात. आणि जाता जाता एक विचार येतोय मनात. आपण मृत्यूपत्राकडे फक्त मालमत्ता वाटपाचा एक कायदेशीर कागद म्हणून बघतो. हो, साधारणपणे तसंच पाहिलं जातं. पण याच्या पलीकडे काही असू शकतं का? म्हणजे ते फक्त मालमत्तेबद्दल न बोलता आपल्या भावनांबद्दल, आठवणींबद्दल, काही शेवटच्या शब्दांबद्दल पण असू शकतं का? म्हणजे कसं? म्हणजे मालमत्तेच्या वाटपासोबतच काही वैयक्तिक गोष्टी लिहाव्यात. संदेश किंवा काही इच्छा ज्या कदाचित कायदेशीर बंधनकारक नसतीलही, पण त्यातून एक भावनिक जोड दिली जाईल. म्हणजे तो फक्त एक कोरडा कायदेशीर दस्तऐवज न राहता एक आठवण म्हणून पण जपला जाईल, असा विचार कधी केला आहे का? हा खरंच खूप वेगळा आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मृत्यूपत्राला असा एक भावनिक स्पर्श देणं. हे नक्कीच त्याचं महत्त्व अजून वाढेल. ते फक्त प्रॉपर्टी ट्रान्सफरचं साधन न राहता एक प्रकारे आठवणी जपणारं माध्यम बनेल.
खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजच्या या सविस्तर चर्चेबद्दल खरंच खूप धन्यवाद. खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.